नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला भगिनी अर्ज केलेले आहेत अशा सर्व लाडक्या ताईंना आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। जे महिला ई-केवायसी करतील अशाच लाडक्या ताईंना इथून पुढे या योजनेचा लाभ दिला जाईल, अन्यथा त्या लाडक्या ताईंना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्या महिला अपात्र ठरविल्या जातील। आता ई-केवायसी करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती किती आहे या संदर्भातील अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे। ई-केवायसी कधीपासून सुरू झालेली आहे हे सुद्धा दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी जो GR घेण्यात आला त्या GR मध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। 18 सप्टेंबर 2025 पासून ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि इथून पुढे 2 महिन्याचा कालावधी ई-केवायसी करण्यासाठी राहील। म्हणजेच ई-केवायसी करण्याची अंतिम दिनांक 18 नोव्हेंबर 2025 असणार आहे। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आली आहे। ही ई-केवायसी करण्याची जी मुदत आहे पुढील 2 महिन्यासाठी असणार आहे। म्हणजे 18 सप्टेंबर पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सध्या पोर्टल व्यवस्थित चालत नाही, सर्व्हर डाऊन आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ही ई-केवायसी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सहजरित्या करता येणार आहे। ही ई-केवायसी कशा पद्धतीने सहजरित्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करता येईल या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती लवकरच उपलब्ध होणार आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ही ई-केवायसी करता येईल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।